नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण हाडांच्या दुखण्याबद्दल, कंबरदुखीबद्दल, किडनीच्या रुग्णांमध्ये कंबरदुखी, स्नायूंचं दुखणं, हाडांचं दुखणं सामान्य असतं आणि हेच दुखणं थंडीच्या हंगामात वाढतं. रुग्ण त्रस्त होतो की माझी कंबर का थांबत आहे? कुठे माझी किडनी तर आणखी खराब होत नाहीये ना? माझ्या हाडांमध्ये दुखतंय, मी उठू शकत नाहीये, मी बसू शकत नाहीये. त्यामुळे ही वेदना रुग्णाला विशेषतः हिवाळ्यात खूप त्रास देते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हाडांमध्ये दुखणं का होतं, स्नायूंमध्ये दुखणं का होतं, ज्यामुळे तुम्हाला शाळेच्या पुस्तकांमध्ये सांगितलं जातं की किडनी रक्त शुद्ध करते, घाण बाहेर काढते. यापेक्षा जास्त काही सांगितलं जात नाही. त्या वयात, त्या टप्प्यावर यापेक्षा जास्त ज्ञान नसतं. पण जेव्हा आपण मेडिकल कॉलेजमध्ये जातो तिथे आपण पाहतो की किडनी फक्त रक्त शुद्ध करत नाही, तर त्याचबरोबर अनेक काम करते, जसं की शरीरात रक्त तयार करण्यासाठी एरिथ्रोपोइटिन बनवणं किंवा व्हिटॅमिन डी सक्रिय करणं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन कळतात. आज तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे की किडनी फक्त रक्त शुद्ध करत नाही, तर आपण जे अन्नातून व्हिटॅमिन डी घेतो त्याला सक्रिय करण्याचं कामही आपली किडनी करते. तर जर तुमची किडनी खराब होत असेल, क्रिएटिनिन वाढत असेल, युरिया वाढत असेल, तर त्याचबरोबर किडनीसाठी जे बाकी कामं आहेत, तीही नीट होत नाही. मग ते रक्त तयार करणं असो किंवा व्हिटॅमिन डी सक्रिय करणं असो. आता जेव्हा व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात सक्रिय होत नाही कारण आपली किडनी खराब आहे, आपण एक गोष्ट पाहतो की आपल्या हाडं कमजोर होऊ लागतात. कारण अन्नातून घेतलेला कॅल्शियम हाडांमध्ये जाऊन चिकटत नाही आणि हाडं मजबूत होत नाही. आणि जेव्हा आपली हाडं मजबूत नसतील, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेदना जाणवतील. कोणत्या ठिकाणी आधी जाणवतात? तुम्हाला जाणवतं जिथे तुमच्या शरीराचं वजन जातं. जसं तुम्ही मला पाहत आहात. मी आत्ता बसलो आहे, तर माझ्या संपूर्ण शरीराचं वजन कुठे आहे? माझ्या कंबरेवर आहे. त्यामुळे कंबर सर्वात आधी दुखायला लागते. त्यामुळे जे किडनी फेलचे पेशंट आहेत ज्यांची कंबर दुखत आहे, त्यांनी आपल्या कंबरेच्या आसपासच्या भागाला हलक्या हाताने दाबायला पाहिजे. जर दाबल्याने तुम्हाला आराम मिळाला तर तो स्नायूंचा वेदना आहे. कारण स्नायू दाबल्याने सुख देतात. पण जर तुम्हाला तिथे दाबल्याने वेदना वाढली तर तो हाडांचा वेदना आहे. आणि जर तुमचा वेदना वाढला, कमी झाला तर कदाचित तो हालचालीत कोणत्यातरी अवयवात किंवा किडनीच्या जवळ तिथे वेदना असू शकते. म्हणून गरजेचं आहे की आधी स्वतः तपास करणे की तुम्हाला जो वेदना होत आहे, तो कोणत्या भागातून, कोणत्या ठिकाणातून उत्पन्न होत आहे. जर तुम्हाला कळलं की तुमच्या हाडांमध्ये वेदना किंवा स्नायूंमध्ये वेदना आहे आणि तुम्ही किडनी फिलेचे पेशंट आहात, तुमचं पहिलं काम काय असतं? तुमचं पहिलं काम असतं व्हिटॅमिन डीची सप्लिमेंटेशन करणे. व्हिटॅमिन डी शरीरात घेऊन जाणे. आता प्रश्न असा आहे की जो व्हिटॅमिन डी जगभरात लोक आठवड्यातून एक गोळी घेतात किंवा ड्रॉप्स घेतात, तो तुमच्या कामाला येईल का? उत्तर आहे नाही. कारण जितकेही सामान्य लोक असतात ते व्हिटॅमिन डी घेतात, ते घेतात इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी. त्यांची किडनी व्यवस्थित आहे. किडनी त्या व्हिटॅमिन डीला सक्रिय करते. पण तुमच्या शरीरात काय समस्या आहे की व्हिटॅमिन डी सक्रिय होऊ शकणार नाही कारण तुमची किडनी खराब आहे किंवा किडनी कमी काम करत आहे. आपल्याला शरीराच्या आत व्हिटॅमिन डी घेऊन जायचे आहे. पण ते बोलून नाही, जे तुम्ही तुमच्या आईला, वडिलांना, मुलांना देता. येथे आपल्याला दुसरा फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी घ्यावा लागतो ज्याचे नाव आहे प्रोकाट्रोल. प्रोकाट्रोल जो असतो तो सक्रिय व्हिटॅमिन डी असतो. त्याला काम करण्यासाठी किडनीची गरज नसते. जर आपण रोकाट्रोल घेणे सुरू केले तर 10 ते 15 दिवसांच्या आत तुमच्या हाडांमध्ये जो वेदना आहे, स्नायूंमध्ये जो थकवा आहे तो कमी होऊ लागतो. तुम्हाला जो खूप कमजोरी जाणवत होती त्यात आराम येऊ लागतो. कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जे लक्षणे येत होती ती कमी होऊ लागतील. तर जर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वेदना होत असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त योग्य सप्लिमेंटेशन शरीराला द्यायची आहे. जसे शरीरात सप्लिमेंटेशन होईल, व्हिटॅमिन डी आत जाईल. तुम्हाला तुमच्या शरीरात बदल दिसायला लागतील. आता काही पेशंट म्हणतात की व्हिटॅमिन डी साठी मी उन्हात बसतो. तुम्ही बसू शकता, मना नाही. पण त्यामुळे तुमची गरज पूर्ण होणार नाही. सगळ्यांची गरज पूर्ण होईल, पण तुमची पूर्ण होणार नाही. कारण किडनी कमी काम करत आहे. त्यामुळे योग्य आणि
सर्वोत्तम उपाय म्हणजे तोच आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराची व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होईल आणि त्यामुळे होणारे लक्षणे कमी होतील. मला आशा आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंबरदुखीबद्दल समजले असेल, की फिलिप पेशंटमध्ये का कंबरदुखी होते, का शरीरात कमजोरी येते, का स्नायूंमध्ये ताण येतो. तरीही मनात काही प्रश्न असतील तर डॉक्टरांकडे जाऊन काहीही विचारू शकता. स्वागत आहे. याचबरोबर आता परवानगी घेऊ इच्छितो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.